नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, उद्या 10वीचा पेपर आहे इतिहास या विषयाचा। आणि इतिहास या विषयामध्ये कोणत्या प्रकारे कशा प्रकारे किती मार्काचे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात याचा संपूर्ण आढावा आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर 10वीचे 12वीचे व इतर विद्यार्थी असाल तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन देखील ऑल वरती सेट करून ठेवा, कारण जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्याला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे इतिहास विषयाची प्रश्नपत्रिका, जी की तुमची उद्या पेपर असणार आहे। तुमचा 10वीचा उद्या इतिहासाचा पेपर असणार आहे आणि त्या पेपरमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याचबरोबर IMP म्हणजेच मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहणार आहोत, कोणते असणार आहेत ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांमध्ये। चला सुरू करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इतिहास व राज्यशास्त्र मार्च 2024-25 ही प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत आणि आपल्याला यामध्ये काही IMP प्रश्न देखील भेटणार आहेत। ही जी प्रश्नपत्रिका आहे विद्यार्थी मित्रांनो 40 गुणांची आहे आणि 40 गुणांपैकी आपल्याला या ठिकाणी जवळपास 30 ते 35 मार्क तरी अंदाजे या ठिकाणी पडले पाहिजेत। अशा प्रकारे आपण या ठिकाणी सराव करत आहोत। चला प्रश्नाला सुरुवात करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रथम प्रश्न क्रमांक पहिला असणार आहे आपला, दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। हा जो प्रश्न असणार आहे हा प्रश्न आपल्याला 3 गुणांसाठी विचारला जाणार आहे, त्यामुळे नक्की लक्ष द्या। मधुरा शिल्पशैली टिंबटिंब या काळात उदयाला आली। तर यामध्ये आपल्याला 4 पर्याय मिळत आहेत। तर पहिला आहे अ कुशाण, 2 गुप्त, राष्ट्रकूट आणि मौर्य। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कुशाण। त्यानंतर महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध आहे। कोणते गाव प्रसिद्ध आहे याचे उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पुस्तकांचे, वनस्पतींचे, आंब्यांचे आणि किल्ल्यांचे हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायांपैकी आपला जो पर्याय आहे तो आहे अ म्हणजे तो पुस्तकांचे। याचं पूर्ण उत्तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो, तर महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जात आहे किंवा प्रसिद्ध आहे। पहा पुढचा आहे मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो असे मत टिंबटिंब या तत्वज्ञानाने मांडलेले आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न तर पाहतच आहोत, परंतु प्रश्नांबरोबर आपण या ठिकाणी उत्तर देखील जाणून घेत आहोत। ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही PDF ही उत्तरं ही तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवलेली जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअप करू शकता। मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे, त्या व्हॉट्सअपवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला ही PDF भेटू शकते। चला पाहूयात पुढे। वोल्टेअर, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, त्यानंतर लिओपोल्ड व्हॅन रोके आणि कार्ल मार्क्स। तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय पाहायला मिळतात। तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक D म्हणजेच ड कार्ल मार्क्स याचे योग्य उत्तर आहे। चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात विद्यार्थी मित्रांनो। पुढचा प्रश्न देखील 3 गुणांचा आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ब आहे, पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहायची आहे। आता या ठिकाणी पाहूयात आपण चुकीची जोडी नक्की कोणती आहे। पहिला आहे कुटियट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा, रमण पश्चिम बंगालमधील नृत्य, रामलीला उत्तर भागातील रामायणाचे परंपरागत सादरीकरण, कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य आहे, दशावतार या ठिकाणी दुसरा प्रश्न चालू होतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले या ठिकाणी 4 हे पाहायला मिळतात। यापैकी योग्य उत्तर आहे रमण पश्चिम बंगालमधील नृत्य, जे की आहे पश्चिम बंगालमधील नृत्य। पुढचा पहा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा आहे दशावतार, याचं त्यागराज, खंजिरी भजन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कीर्तन संत नामदेव, भारूड संत एकनाथ। भारूड कोणचा आहे? संत एकनाथांचा आहे। कीर्तन आहे संत नामदेवांचा। खंजिरी भजन आहे राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज आणि दशावतार आहेत त्यागराज. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चुकीचा किंवा जोडीचे आहे आपल्याला अलग करायचे आहे, ती असणारे 1 नंबरची दशावतार त्यागराज ही आहे. त्यानंतर त्यातीलच तिसरा आहे जेम्स मिल स्त्रीवादी इतिहासकार. दुसरा आहे फेडेरिक मॅक्सलर प्राच्यवादी इतिहासकार. महादेव गोविंद रानडे राष्ट्रवादी इतिहासकार. दामोदर कोसंबी मार्क्सवादी इतिहासकार. हे आपल्याला 4 पर्याय आहेत आणि यापैकी आपल्याला चुकीची जोडी आहे ती बाजूला काढायची आहे. तर या ठिकाणी जेम्स मिल इतिहासवादी स्त्रीवादी इतिहासकार हा जो आहे तो अलग शब्द आहे. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा किंवा सूचनेनुसार किंवा सूचनेप्रमाणे कृती करा, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा 4 गुणांसाठी आपण पाहू शकता. आता प्रश्न काय आहे, संकल्पचित्र दिलेलं आहे या ठिकाणी आणि त्या संकल्पचित्र आपल्याला या ठिकाणी भरून काढायचे आहेत, लिहायचं आहे. याचे उत्तर देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक करा. इथपर्यंत पाहिलं असेल तर व्हिडिओला तुम्हाला जर या व्हिडिओमधली PDF पाहिजे असेल नक्की कॉन्टॅक्ट करा. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता तुम्ही. मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील देणार आहे. त्याचबरोबर आता नवीन आपले लेक्चर जे आहेत ते झूम मीटिंगवरती सुरुवातच झालेले आहे आणि त्याची फी अगदी माफक दर्जात ठेवलेली आहे. चला पाहूयात. पर्यटनाचे प्रकार कोणते आहेत ते आपल्या या ठिकाणी लिहायचे आहेत. 4 प्रकार लिहायचे आहेत. पाहूयात पुढचं. कालरेषा. भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे कोणते आहेत? इसवी सन या ठिकाणी दिलेलं आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर इसवी सन 1987 मध्ये काय झालं ते या ठिकाणी लिहायचं आहे. पश्चिम घाट इसवी सन. त्यानंतर इसवी सन 2014 मध्ये काय झालं ते या ठिकाणी असं लिहायचं आहे. आणि ही जी डायग्रॅम आहे किंवा कालरेषा आहे ती पूर्ण करायची आहे. पुढे पहा. पुढील तक्ता पूर्ण करा. आपल्याला काही मुद्दे लळित भारूड दिलेले आहेत, त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि उदाहरण लिहायचे आहेत या ठिकाणी. आणि पुढे चला आपण पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे ब. थोडक्यात